वाक्ये मराठीतून बोलत असतो, ती वाक्ये मग इंग्रजीतून कशी बोलायची ते शिकणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर इथे बघा, हे फर्स्ट सेंटेन्स मी इथे लिहिलेलं आहे, माझी आई फोनवर बोलत आहे. आता हे जे सेंटेन्स आहे त्याआधी कोणत्या काळातील आहे ते आपण बघू. तर सर्वात आधी या वाक्यातील जे क्रियापद आहे, मराठी वाक्यातला हा शेवटचा जो शब्द आहे तो म्हणजे क्रियापद. त्या क्रियापदावरून आपल्याला कळते की ते वाक्य कोणत्या काळातील आहे. तर इथे बघा, शब्द आहे हा आहे, म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातील आहे. आणि बोलत आहे म्हणजे बोलत आहे तर बोलण्याची क्रिया ही सुरू आहे, म्हणजेच कोणता काळ झाला हा चालू काळ, क्रिया चालू आहे, म्हणजेच चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. तर या काळामध्ये मग वाक्याची जी रचना असते ती कशी असते ती आधी आपण बघून घेऊ. तर सर्वात आधी आपण काय घेत असतो मग, तर सब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्ता. त्यानंतर हे वाक्य वर्तमान काळातील आहे, त्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम, इज किंवा आर. कर्ता बघून आपण एम, इज, आरची निवड ही करत असतो. त्यानंतर आपल्याला चालू काळ असल्यामुळे क्रियापदाचे आयएनजी रूप, मूळ क्रियापद त्याला आयएनजी हे रूप आपण क्रियापदाचे घेत असतो. आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो मग ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्म. तर अशा प्रकारे चालू वर्तमान काळामध्ये वाक्याची रचना असते. आता या रचनेनुसार आपण ह्या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू. आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, माझी आई, म्हणजेच त्याला आपण इंग्रजीतून काय म्हणतो, माय मदर, म्हणजेच माझी आई, माय मदर. आता माय मदर नंतर एम वापरणार, इज वापरणार का आर वापरणार. आता एकवचनी कर्ता जर असला तर आपण काय वापरतो, माय मदर इज वापरतो, म्हणजे हा एकवचनी कर्ता आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, इज, माय मदर इज. त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, क्रियापद बघायचं. बोलत, मूळ क्रियापद काय आहे, बोलणे, म्हणजेच इंग्रजीत आपण टॉक हा शब्द वापरतो, त्याला आय एन जी लावायचं आहे, म्हणजेच माय मदर इज टॉकिंग, माय मदर इज टॉकिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे, फोनवर. फोन हे ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, म्हणजेच फोनवर आहे, वर हा शब्द आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, ऑन फोन. बघा किती सोपं आहे, माय मदर इज टॉकिंग ऑन फोन, माझी आई फोनवर बोलत आहे. आता माझ्या आईच्या ठिकाणी इथे तुम्ही कोणतेही वापरू शकता, माझे वडील, माझी ताई, असं काही वापरून तुम्ही इथे वाक्य अशा प्रकारे बनवू शकता. तर आता नेक्स्ट बघा, तू मला खरं का सांगत नाहीस. बघा हा प्रश्न आहे. आता इथे तू मला खरं का सांगत नाहीस हा प्रश्न जो आहे आता तो कोणत्या काळातला आहे. बघा आता नाही शब्द आहे, म्हणजे हा निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी प्रश्न आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समधला आहे नाही, म्हणजेच हा प्रेझेंट टेन्समधला निगेटिव्ह प्रश्न आहे. त्याचप्रमाणे हा इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे का, म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. मग आता याचे स्ट्रक्चर आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी तर आपल्याला मग प्रश्नार्थक शब्दच घ्यायचा असतो, WH वर्ड म्हणजेच काय, तर प्रश्नार्थक शब्द घ्यायचा असतो. त्यानंतर वर्तमान काळ असल्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण डूचा वापर करणार आहोत. पण आता हा जो प्रश्न आहे तो नकारार्थी असल्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागणार आहे, डू प्लस नॉट, डू नॉट. कारण हे नकारार्थी आहे म्हणून आपल्याला डू नंतर नॉट वापरायचं आहे. त्यानंतर घ्यायचा असतो कर्ता, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचं पहिलं रूप, V1 फॉर्म आपण घेत असतो. त्यानंतर कर्म, ऑब्जेक्ट शॉर्टमध्ये घेणार आहे. आणि जर काही प्रश्नामध्ये इतर शब्द असतील तर ते घ्यायचे. आणि सर्वात शेवटी मग आपण काय देणार आहोत, क्वेश्चन मार्क. मग आता या स्ट्रक्चरनुसार आपण या प्रश्नाचं आता इंग्रजीत ट्रान्सलेशन करू. WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे यामध्ये, का साठी आपण काय वापरतो, व्हाय हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये, व्हाय. आता डू नॉट त्याचा आपण संक्षिप्त रूप घेणार आहोत, डोंट. बघा व्हाय डोंट. नंतर काय घ्यायचं आहे, कर्ता काय आहे, तू साठी आपण इंग्रजीत यू वापरतो, व्हाय डोंट यू. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापद आहे सांगणे. त्यासाठी आपण टेल हा शब्द वापरतो म्हणून आपण तो इथे मूळ रूपातच लिहिणार आहोत,
वाय डोंट यू टेल. ऑब्जेक्ट कर्म काय आहे? मला. मला खरं का सांगत नाही? कोणाला खरं सांगत नाही? तर मला. म्हणजेच इथे ऑब्जेक्ट येणार आहे मला, तर त्यासाठी आपण मी वापरतो. वाय डोंट यू टेल मी. आणि इतर शब्द मग कोणता आहे? खरं. त्यासाठी आपण शब्द वापरतो इंग्रजीमध्ये ट्रूथ. आणि शेवटी मग काय द्यायचं आहे? क्वेश्चन मार्क. बघा आता अशा प्रकारे या वाक्यात तयार होणार आहे इंग्रजीतून. तू मला खरं का सांगत नाहीस? वाय डोंट यू टेल मी द ट्रूथ. अशा प्रकारे याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होणार आहे. आता नेक्स्ट बघा, मी त्याला ओळखले नाही. बघा आता इथे नाही हा शब्द आहे क्रियापद शेवटचा, म्हणजेच हे सुद्धा वाक्य नकारार्थी आहे. आणि नकारार्थी आहे, पण आता इथे हे बघा हा जो शब्द आहे ओळखले नाही म्हणजेच पास्ट टेन्स, हे वाक्य नकारार्थी भूतकाळी वाक्य आहे. मग आता अशा प्रकारचे वाक्य इंग्रजी ट्रान्सलेशन करताना आधी स्ट्रक्चर लिहू. सर्वात आधी तर कर्ता, सब्जेक्ट, त्यानंतर काय घ्यायचं आहे? सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण इथे डीड वापरणार आहोत. भूतकाळ असल्यामुळे डीड, आणि नकारार्थी असल्यामुळे डीड नंतर आपण काय वापरणार आहोत? नॉट. नकारार्थी असल्यामुळे डीड नंतर नॉट. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप, कारण इथे डीड आला म्हणून इथे क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर कर्म. अशा प्रकारे या वाक्याचे मग इंग्रजी ट्रान्सलेशन होणार आहे. याची रचना अशी असणार आहे. आता बघा, कर्ता कोणता आहे? मी. मीसाठी आपण काय वापरतो मग? आय. इंग्रजीमध्ये आय वापरतो. आता डीड नॉट म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? आय डीड नॉट. नंतर बघायचं आहे क्रियापद ओळखले. आता ओळखणे त्यासाठी आपण रेकग्नाइज हा शब्द वापरतो, तो V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे, तो त्या आपण V1 फॉर्ममध्ये इथे लिहिलेला आहे. आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट काय आहे? कोणाला ओळखले नाही? तर त्याला. त्यासाठी आपण इंग्रजीत हिम वापरतो, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? हिम. आय डीड नॉट रेकग्नाइज हिम. मी त्याला ओळखले नाही. हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला वापरत असतो की मी काही त्याला ओळखले नाही. आय डीड नॉट रेकग्नाइज हिम. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत बोलू शकता. आता बघा, हे सेंटेन्स आपण या दिवसावर कधी कधी बोलत असतो. खूप उष्णता आहे बाहेर, गरम होत असते, त्याच्यामुळे आपण काय मला उन्हाळा आवडत नाही. बघा आता हे जे सेंटेन्स आहे हे सिंपल सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण शेवटी काय दिलेलं आहे? नाही. प्रेझेंट टेन्समधलं हे सिंपल सेंटेन्स आहे. अशा प्रकारची वाक्ये जी आहेत ती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेली आहे की जो कर्ता असतो त्याच्याकडून कोणतीही क्रिया केली जात नाही, त्यामुळे हा टेन्समधलं वाक्य नाही होत, तर सिंपल सेंटेन्समधलं प्रेझेंट फॉर्ममधलं हे वाक्य आहे. तर आता याचं स्ट्रक्चर मग कसं येणार आहे त्याआधी आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर आपण काय घेत असतो? कर्ता. सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. त्यानंतर इथे सुद्धा आपण काय घेणार आहोत? वर्तमान काळातलं असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू. त्यानंतर घेणार आहोत नॉट. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापद, त्याचा फर्स्ट फॉर्म. V1 फॉर्ममध्ये आपल्याला क्रियापद घ्यायचं असते. शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर कर्म. अशा प्रकारे मग या सेंटेन्सची इंग्रजीमध्ये रचना येणार आहे. आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, मला, त्यासाठी आपण आय वापरू. आय आणि डू नॉटचं संक्षिप्त रूप आपण घेणार आहोत डोंट. आय डोंट. आणि क्रियापद कोणतं आहे? आवडत, म्हणजेच मूळ क्रियापद आवडणे आहे, त्यासाठी आपण V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत. लाईक हा शब्द वापरत असतो, म्हणून आपण काय घेणार आहोत इथे? V1 फॉर्ममध्येच तो लाईक हे क्रियापद घेणार आहोत. आय डोंट लाईक. आणि नंतर काय आहे? उन्हाळा. ऑब्जेक्ट म्हणजेच उन्हाळा, याला काय म्हणतात? समर. SUMMER. बघा, समर म्हणजेच उन्हाळा. आय डोंट लाईक समर म्हणजेच काय? तर मला उन्हाळा आवडत नाही. आता नेक्स्ट बघा, हे वाक्यसुद्धा आपण बोलतो आता सध्या. तुला काय प्यायचे आहे? बघा, तुला काय प्यायचे आहे म्हणजेच काय? तर तुला काय पिण्याची इच्छा आहे, या अर्थाचं हे हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे? तर अर्थातच कोणत्या काळातला आहे? म्हणजेच वर्तमान काळ. मग म्हणून आता याचं स्ट्रक्चर आणि प्रश्नार्थक शब्द काय आलेला आहे
म्हणजेच हे WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? प्रश्नार्थक शब्दाने. म्हणून आपण याचं स्ट्रक्चर लिहिताना सुरुवातीला WH वर्ड म्हणजेच काय? प्रश्नार्थक शब्द घेणार आहोत. त्यानंतर वर्तमान काळ असल्यामुळे डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर काय घ्यायचं असतो? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचा V1 फॉर्म किंवा त्याला म्हणतो पहिले रूप. अशा प्रकारे मग या प्रश्नाचे इंग्रजी ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर येणार आहे. आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द काय इथे? काय. मग कायसाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीत? व्हॉट. आता व्हॉट नंतर आता डू वापरायचं का डज? हे कर्त्यावरून ठरवायचं. कर्ता काय आहे? तुला. त्यासाठी आपण यू वापरतो. मग यू नंतर आपण काय वापरतो? डू. म्हणून इथे आपण काय घेणार आहोत? डू किंवा डजमधलं टू घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्ता काय आहे? तुला. त्यासाठी आपण इंग्रजीत यू हा शब्द वापरत असतो. आता बघा इथे क्रियापद घ्यायचं आहे. नंतर क्रियापद कोणतं आहे? प्यायचे म्हणजेच पिणे. त्यासाठी आपण काय वापरतो? ड्रिंक हा शब्द वापरत असतो. मग आता इथे प्यायचे आहे. तुला काय प्यायचे आहे? म्हणजेच तुला काय पिण्याची इच्छा आहे असा अर्थही ती आहे. पिण्याची इच्छा आहे. मग म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत? वॉन्ट. वॉन्ट म्हणजेच काय? इच्छा असणे. म्हणून आपण इथे वापरणार आहोत वॉन्ट आणि मग नंतर वॉन्ट टू ड्रिंक क्रियापद घेणार आहोत. आणि शेवटी मग काय द्यायचं आहे? क्वेश्चन मार्क. व्हॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक म्हणजेच तुला काय प्यायचे आहे किंवा काय पिण्याची इच्छा आहे. म्हणून आपण इथे वॉन्टचा उपयोग केलेला आहे. व्हॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक असं तुम्ही इंग्रजीतून मग विचारू शकता. आता बघा उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्ससुद्धा आपल्याला आता ऐकायला मिळते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे. हे जे सेंटेन्स आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजेच काय? आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्याची आता स्ट्रक्चर कसे असते ते सुद्धा मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये काय असते? सुरुवात ही कशाने होत असते? इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्यांची तर क्रियापदाने. क्रियापदाचे जे पहिला फॉर्म असतो मूळ रूप असते त्याच्याने अशा वाक्यांची सुरुवात होत असते. म्हणून मी इथे काय लिहिलं आहे? V1. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. एवढं याचं साधं सोपं स्ट्रक्चर येणार आहे. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. मग आता पहिल्यांदा आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे. क्रियापद आहे पिणे. प्या म्हणजेच पिणे मूळ रूप. म्हणून आपण पिण्यासाठी वापरतो ड्रिंक. नंतर ऑब्जेक्ट काय आहे? तर पाणी. पण पाणी कसं पियायचं आहे? मग भरपूर पाणी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? भरपूरसाठी ए लॉट ऑफ. ड्रिंक ए लॉट ऑफ वॉटर. आणि बाकीचे मग शब्द काय आहे? ड्रिंक ए लॉट ऑफ वॉटर. भरपूर पाणी प्या. केव्हा? तर उन्हाळ्यात. म्हणून इथे आपण लिहिणार आहोत इन समर. बघा ड्रिंक ए लॉट ऑफ वॉटर इन समर म्हणजेच काय? तर उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. अशा प्रकारे. तर हे जे 3 सेंटेन्सेस आहेत ती आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो आणि ती मी घेतलेली आहेत. आणि त्यांचे स्ट्रक्चरसुद्धा घेतलेले आहे. कोणत्या काळातील आहे त्याच्यानंतर स्ट्रक्चर घेतलेले आहे. त्यानंतर आपण त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.